आणलेली होती घरात ब्रेड, त्याच्यापासून आजची रेसिपी आपण बनवणार आहोत. 5 ब्रेड घेतलेले आहेत मी. ही ब्रेड आपल्याला हातानेच असं करून घ्यायचे बारीक. सारखं सँडविच आणि सारखं मग ते सारखं सँडविच आणि पॅटीस पण खायला एवढं व्यवस्थित लागत नाही. कधीतरी काहीतरी असं वेगळं बनवायचं. हे असं बारीक करून घ्यायचे आपल्याला हातानेच. मिक्सर वगैरेचा वापर करायची गरज नाही आहे. ह्याच्यात मी एक कांदा घेतलेला आहे कट करून. कांदा टाकून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. पटकन होतं बनवायचं. लहान मुलांना जर तुम्हाला पाहिजे असेल बनवायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. 1 चमचा किंवा 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि चवीपुरतं मीठ घालायचे. आणि ह्याच्यामध्ये मी 2 चमचे धना पावडर घालणार आहे. त्यानं छान लागतं खायला. लहान मुलं आवडीने खातात. त्यात अजून एक्स्ट्रा काही ॲड करायचं नाही आहे आपल्याला. मीठ वगैरे सगळं मी घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही. सगळं टाकून घेतलेलं आहे मी. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाका. मक्याचं पीठ आहे हे. ह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी ॲड करायचं आपल्याला. मक्याचं पीठ टाकलं की कसं ते थोडंसं क्रिस्पी होतं खायला. लहान मुलं घरात असली की त्यांच्यासाठी असे काही ना काही प्रयोग करून बघावेच लागतात. प्रत्येक वेळेस बाहेरून खाऊ घालायचं आणायचं शक्य नसतं. घरीच करत राहायचं आणि घरचं हेल्दी पण असतं. आपण आपल्या हाताने स्वच्छ हाताने बनवतो. हे छान झालेलं आहे. हे जे तुम्हाला हवं तसं तुम्हाला जसे हवेत तसे. तर हे आपलं असं बनवून रेडी आहे. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. मस्तपैकी आता तेल ठेवलेलं आहे तापायला. आता आपल्याला हे एक करून तेलात सोडून घ्यायचंय. गॅस थोडा कमी ठेवायचा. काही नाही, 5 मिनिटं लागतात बनायला फक्त. तुम्हाला जर पटकन बनवायचं असेल काही आणि याला फ्राय करायला बी जास्त वेळ लागत नाही, कारण हे ब्रेड आहे, मैदा वगैरे काही नाही आहे. छान असं कमी गॅसवर 5 मिनिटं छान परत त्याला छान तळून घ्यायचं. मस्त असं तळून झालेलं आहे. मस्त छान असा कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. कांद्याला इग्नोर करा खालच्या. मस्त आपण प्लेटिंग करून घेऊ. तर ब्रेडपासून बनलेले आहेत आपले छान असे छोटे पॉकेट्स. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर लाईक करा आणि एकदा नक्की ट्राय करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय द रेसिपी.